विनंती असेल की आपण मंचावरती यावं। आकाशजी कातारा, आप मनपूर्वक स्वागत आहे अधिरा आराधक टेंभोडे 2024 मध्ये। सर्वांचं स्वागत करूया। दानशूर व्यक्तिमत्व सर्व ज्यांचं भरपूर चांगलं सपोर्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्या सर्व दानवीर दानशूर दात्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत, आपलं आभार व्यक्त करूया। चला मॅचला सुरुवात करा। आज शेवटची रात्र आहे, त्याच्यामुळे मी विनंती करेन की सर्व सामना अगदी वेळेवरती झाले पाहिजेत। 4 षटकांची मॅच आहे, तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टाइम दिला जाईल। टाइम पहिला बॉल पडल्यानंतर अलर्ट केला जाईल आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक हे फेकावे लागतील, याच्याकडे लक्ष द्या। अन्यथा तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एखादा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल, याच्याकडे लक्ष द्या। अदय टीम नेवाली टीम दोन्ही टीमना हा महत्त्वाची सूचना। सलामीची जोडी खेळपट्टीवरती दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी यस दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती आहेत। तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती धीरज कातारांना त्याला साथ देत असताना अतुल कातारा ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल। कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा। मुख्य ट्रम कार्ड अदय टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती। मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आदी पाटील। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिलाच बॉल समोर धीरज कातारा फलंदाज ऑन स्ट्राइक। पहिलाच बॉल हा ट्रॅकर फुल केलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केला, पाकवास कबर निघला, चेंडू फरार। जिथे मिळतील 4 पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार चौकार। पहिलाच बॉल हा ट्रॅकर फेकला गोलंदाज अधिराज पाटीलला आणि त्याच्यावरती पनिशमेंट दिली, चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज धीरज कातारांना। जिथे मिला 4 धावा, वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट हे ओपन करत असताना सध्या धीरज कातारा। फुल टॉस बॉल, पुन्हा पनिशमेंट, पॉवर सर्कलचा षटक घ्या, पॉवरफुल बॅटिंग, चौकारानंतर ठोकता हा ब्रांड षटकार। अगदी चांगले संगीत आपल्याला पाहायला मिळतं। तर इथे पाहिलं तर अगदी चांगली फलंदाजी सध्या फलंदाज धीरज कातारा। विस्फोटक खेळ ओपनिंग ब्लास्ट काय असतं ह्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। पहिला बॉलवरती चौकारला, सेकंड बॉलवरती षटका ठोकला। मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या षटकामध्ये सध्या प्रहार करत असताना धीरज कातारा गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी। टॉस हरला, प्रवासच्या उलट्या दिशेनं प्रवास आणि तो प्रवास सध्या तरी सुखरूप पाहायला मिळतं। पुन्हा चांगला फटका इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरचा वरना स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकला षटकार। विस्फोटक केली साकारता मैदानाच्या आतमध्ये सध्या धीरज कातारा। सलग 3 बॉलवरती 3 मोठे फटके पाहिल्यानं सांघिक धावसंख्येचा विचार केला ना संघ हा जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये धीरज कातारानं सध्या प्रेशर निर्माण केला खरं तर बॉलिंग करत असताना अदय टीमवरती। पुन्हा चांगला फटका ऑनसाइडला, अल्ला ऑन द कार्पेट। क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये, चेंडूला अडवतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती तुम्हाला सिंगल पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये सुरुवात भरपूर चांगली मिळाली सध्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमला। आता स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अतुल कातारा हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राइक वरती। गोलंदाज अधिराज पाटील, थोडासा प्रेशर निर्माण झाला। पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये,
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं धाडस मानस नाही, फक्त एकच धावेनं समाधान मानला आणि एका धावेनं संघ हा जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला 18. या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ. धीरज कातारा दमदार सुरुवात करून दिली आणि सध्या तो ऑन स्ट्राईक वरती सज्ज झालाय. फुलटॉस बॉल हलक्यात पूछ केला, पूछ करो कुछ रो. पावर सर्कलचा षटक सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षकांना त्याचा फायदा मिळता. सध्या धीरज कातराला फुलटॉस बॉल वरती फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू फरार, मिळतील 4. टाइम अलर्ट स्पीडअप करा आदई टीम. लक्ष असू द्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील, अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एखादा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात मिळाली गौरी स्पोर्ट नेवाली टीमला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्या. पण धीरज कातरनं चांगला खेळ साकारला आणि तेवढं चांगलं साथ सध्या मैदानाच्या आतमध्ये दिला अतुल कातरनं. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती तुम्हाला गौरी स्पोर्ट नेवाली टीमची पाहायला मिळेल. विकेटसाठी प्रयत्न मॅचमध्ये करावे लागतील. विकेटसाठी जालं कट हे रचावं लागेल अदई टीमला आणि जर विकेट आलं नाही तर धाबांचा वेग अजूनही वाढला जाईल, याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज आकाश शेलक्याचा वापर केला. सध्या नक्कीच अदई टीमला बॅकअप कमबॅक हवा अदई टीमला. मागील मॅचमध्ये देखील असं घडलं. चिंदण टीमला पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्याच्यानंतर मागील 3 षटक भरपूर चांगले फेकले अजनबी ओवले टीमला आणि तिथून बॅकफुटवरती ढकललं चिंदण टीमला आणि तो सामना जिंकला अजनबी ओवले टीमला. आता या मॅचमध्ये तोच रहस्य, तोच इतिहास घडला जाईल का अदई टीमच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं. सेकंड षटक पहिलाच बॉल समोर फलंदाज अतुल कातारा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. गोलंदाज आकाश शेलके याच्यावरती सध्या विश्वास दाखवला. स्पीडअप हवाय अदई टीम, लक्ष असू द्या. पहिलाच बॉल गोलंदाज या बॉलिंग ट्रॅकवरती आकाश शेलके. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठ आणि चेंडूचं संपर्क झालं नाही. सरळ एक्स्ट्रीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा पहिलाच बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. पण बॅकअप द्यावं लागेल, त्याच्यासाठी डॉट चेंडूनं विकेट महत्वाचे आहेत अदई टीमसाठी ना. तो प्रयत्न करत असताना मॅचमध्ये आकाश शेलके हा गोलंदाज तुम्ही पाहता. पुढचा बॉल हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत ऑन साईडला ना, जोपर्यंत उचलती फेकतील ना तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. अतुल कातारानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. जाणलं इथे धीरज कातारा चांगली फलंदाजी करतो, त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं आहे, ते केलं मॅचमध्ये. सध्या अतुल कातारानं एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. सेकंड षटक पुन्हा एकदा गोलंदाज आकाश शेलके बॉलिंग ट्रॅक होती सज्ज झाला. समोर धीरज, लाऊड अपील झाली. ओहो, LBW चा शिकार. विकेटची गरज होती अदई टीमला, ती विकेट आली फलंदाज धीरज काताराची आणि पहिला धक्का गौरी स्पोर्ट नेवाली टीमला. भाई गायकाडी ग्रामस्थ मंडळ करंजाडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश. भाई आपलं मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं करंजाडे हा संघ पूर्णपणे ट्रॉफीसाठी तो निश्चितच पात्र ठरलाय. त्यांना पूर्णपणे आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. पहिला धक्का, बिग धक्का लागला सध्या गौरी स्पोर्ट नेवाली टीमला. 4 विकेटची गरज होती ना अदई टीमला, ती विकेट आली. धीरज कातारा चांगला खेळ साकारला, वैयक्तिक 21 धाब्यांचं योगदान दिलं. नक्कीच गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी चांगलं स्टार्ट मिळालं. आता इथून पुढे कशा रीतीनं संघर्ष, किती धाब्या
जमा केल्या जातील या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट नेवाली टीमच्या माध्यमातून। समोर नवीन फलंदाज महेंद्र पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। सेकंड षटक थोडंसं बॅकअप मिळालं, चेंडू फेकलं 3 ज्याच्यामध्ये खर्च फक्त एकच धाव आणि 1 धक्का सध्या दिला गोलंदाज आकाश शेळकेनं। समोर ऑन स्ट्राइक इन ऍक्शन बॅट्समन रेडी सज्ज झालाय महेंद्र पाटील। प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, शॉट थर्ड मानला, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं सिंगल कंप्लीट केली। एका धाब्याला पुन्हा एकदा प्राधान्य दिला आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला। सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली संघ टोटल 24 या आकड्यावरती 24 धाबा तुम्हाला धाव पुस्तकावरती। या षटकामध्ये थोडंसं कमबॅक मिळालं, नक्कीच गोलंदाजी करत असताना अदय टीमला पहिल्या षटकामध्ये 22 आला, त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी, जो विश्वास दाखवला संघ नायकांना त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करत असताना आकाश शेळकेला तुम्ही पाहता अदय टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड। वेगवान बॉल होता, चेंडू नक्कीच लाईन पाहावी लागेल, यस पंचांचा इशारा आला की हा बॉल बायट्या एक्स्ट्रा अवांतर 1 धाव सध्या मिलर बॅटिंग करत असताना नेवाली टीमला आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती। समोर ऑन स्ट्राइक फलंदाज अतुल कातारा ॲज द ओपनर व धीरज कातारा आउट झाल्यानंतर आता जबाबदारी आहे ना ती नेवाली टीमची खांद्यावरती उचलावी लागेल, ती उचलली जाईल का मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज सज्ज आकाश प्रहार केलाय ऑफ साईडला, चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीयेत, नो मास लँड, चेंडू डिलेवर झालाय, शॉट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉलवरती धाबा आल्यात गौरी स्पोर्ट नेवाली टीम साठी 2 धाबा। 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला, टोटल 27 धाबा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील। पहिल्या षटकामध्ये 22 आल्या, त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण आकाश शेळकेची पाहतो या मॅच मध्ये, चांगलं कमबॅक करून दिलं सध्या अदय टीमला। ओहो यू मिस आय वेल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली टीमला। संघ आदाई ब आयोजित कैलासवाजी कुमार नीरज बारकिया पाटील स्पोर्ट्स क्लब आदाई चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहू शकाल। अगदी 3 मार्चला या स्पर्धेचं आयोजन असेल, अगदी 1 दिवस शृंखलेचं आयोजन आहे आणि या स्पर्धेमध्ये खास आकर्षण मोटरसायकल आहे। खऱ्या अर्थानं सन्माननीय श्री रुपेजी टोमर बिंदासबाई यांच्या माध्यमातून ही मोटरसायकल पुरस्कृत केली आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ श्री जगदीशजी भगवान शेळके यांच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आणि त्यानंतर मुख्य आयोजक कुमार तेजस तुकाराम मात्रे यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहू शकाल। ठिकाण गावदेवी शिवशंभो मैदान आदाई आणि प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि खास आकर्षण 8 फूट ट्रॉफी। थँक्यू। अगदी चांगली गोलंदाजी आपण आकाश शेळकेची या मॅच मध्ये पाहिली। फलकावरती धाबा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 27 धाबा। पहिल्या षटकामध्ये रोशन सर आपण पाहिलं तर 22 धाबा आल्या, त्याच्यानंतर बॅकअप कमबॅक भरपूर चांगलं दिलं गोलंदाज आकाश शेळकेनं, जिथे अवघ्या 5 धाबा आणि 2 धक्के गौरी स्पोर्ट नेवाली टीमला। कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण आकाश शेळकेनं मॅच मध्ये दिला। आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल महेंद्र पाटील यांना महेश पाटील ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता। तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अदय टीमचा हा तिसरा ट्रम्प कार्ड, मानव शिर्के याच्यावरती आता विश्वास दाखवला। पहिलाच बॉल, गोलंदाज तयार, वेट अँड वॉच, लेट कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी पासून थोडासा दूरचा प्रवास ठेवला आणि तो प्रवास सुखरूप राहिला सध्या मानव शिर्के साठी आणि इथे मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल। आदाई संघ खेळतो रवी शेळके आणि दिवेश काकडे यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले, याने पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत। ओटू कॉम्बॉक्स पुढचा बॉल, हा ट्रॅकर, पाचची एज, अजून एक धक्का गौरी स्पोर्ट नेवाली टीमला, हा तिसरा धक्का। फलंदाज बाद झाला महेंद्र पाटील। 3 सलामीची जोडी, 3 सलामीचे खेळाडू तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतील आता।
पाक कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये सध्या तरी पाहायला मिळतं. मागील 8 बॉलमध्ये ना भरपूर चांगला बॅकअप मिळालं खरं तर आदई टीमला. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. मेंडेटरी पॉवर सर्कलमध्ये खरं तर भरपूर धाबा खर्च केला अधिराज पाटीलनं. त्याच्यानंतर आकाश शेळकेनं दमदार गोलंदाजी केली. तिथं बॅकअप मिळालं खरं तर आदई टीमला. आता इथे 30 षटक व्यक्त गोलंदाज मानव शेळके. सलग 2 बॉल निर्धाव ज्याच्यामध्ये 1 धक्का. गौरी स्पोर्ट नेवाले टीमला 3 विकेट गमावल्यात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पार्थ पाटील. चांगला फटका बाकवस कबर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मॅच मध्ये केला जातो आणि 2 धाबा देखील कंप्लीट होतील. पण मॅच मध्ये खरं तर संघर्ष करावा लागेल नक्कीच गौरी स्पोर्ट नेवाले टीमला. कारण की धीरज कातारा जी विकेट गेली ना त्याच्यानंतर कोणता फलंदाज आता जबाबदारी स्वीकारत नाहीये आणि धाबा येत नाहीये नेवाले टीमसाठी. तर सन्माननीय आदित्य इंटरप्राइजेसचे प्रोपायटर सन्माननीय राजाशेठ पाटील टेंबडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा धनादेश. आपलं मनपूर्वक आभार. पुढचा बॉल गोलंदाज तयार मानव. वेटान आज इनसाइड आउट खेळला. चांगला फटका क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थ्रो थोडीशी अचूक राहिली आणि त्याच्या कारणास्तव चित्याच्या चपलाईनं 2 धाबा देखील या कंप्लीट केल्या आणि 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली. 30 षटक गोलंदाज मानव शेळके. चांगली गोलंदाजी मानव शेळकेची देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज येथील झेल खाली. हो इथे चुकी केली. जीवनदान दिलं फलंदाज पार्थ पाटीलला आणि आलिया बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी ही 1 धाव. जीवनदान दिलं पार्थ पाटीलला. सिंगल देखील मिळाली. सांघिक धावसंख्या फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 22. त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्पानं भेदक मारा या मॅच मध्ये केला अदई टीमनं. दोन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी आपलं 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये दिली आणि थोडासा बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न सध्या अदई टीम करतोय तो मात्र गौरी स्पोर्ट नेवाली टीमला. समोर स्ट्राईकवरती फलंदाज महेश पाटील. इनेट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. डावकरचा एक विस्फोटक खेळाडू विस्फोटक रूप देखील धारण करावा लागेल कारण की संघ धाबेसाठी संघ देखील संघर्ष करतोय. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू फाडल्यानंतर थोडासा डीप राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. शेवटचा अंतिम बॉल डॉट फेकला. 3 षटकांचं केस समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नक्कीच गौरी स्पोर्ट नेवाली हा संघ जाऊन पोहोचला 32 या आकड्यावरती. असणार आहे आणि हे पाहता ओले संघ आपण कुठे जायचं नाही. तात्काळ इथे विनर टू विनर ही लढत खेळवली जाईल. ओटो कॉम्बॉक्स मंगेश. चला स्पीडअप करा आदई टीम. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस गौरी स्पोर्ट नेवाली हा संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती. मागील 2 षटकामध्ये फक्त 10 धाबा. दोन्ही गोलंदाजांना 5 धाबा खर्च केला. भरपूर चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांची पाहायला मिळाली. आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध केली. मात्र शेवटचं षटक म्हटलं ना स्लॉगरचं षटक असतं ज्या षटकामध्ये तुम्हाला प्रतिप्रहार पाहायला मिळतं आणि अशा षटक घेऊन आल्या सध्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. शेवटचा हा ट्रम्प कार्ड अदई टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तुषार पाटील. याच्यावरती दाखवला विश्वास. तुषार पाटील याच्यावरती आता विश्वास दाखवला. त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल. ज्या रीतीनं खरं तर आकाश शेळकेनं मानव शेळकेनं गोलंदाजी केली ना तशाच रीतीनं या मॅच मध्ये अदई टीमसाठी गोलंदाजी करावी लागेल तुषार पाटीलला. समोर फलंदाज पाहिलं तर नक्कीच ऑन स्ट्राईक वरती पार्थ पाटील ज्याला जीवनदान दिलंय त्याची किंमत मोजेल का मॅच मध्ये अदई टीम हे पाहणं गरजेचं. या षटकामध्ये किमान मी म्हणेन तुम्हाला 15+ धावा बनवायला लागतील. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर मोठे फटके देखील आपल्या फॉलो थ्रू मध्ये दाखवावे लागतील. समोर एक धाकड खेळाडू पार्थ पाटील ऑन स्ट्राईक गोलंदाज या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला तुषार पाटील. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड आणि तो दाखवावा लागेल.
कोणता खेळाडू दाखवेल हा मोठा प्रश्न गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, यस पंचांचा इशारा, ऑफस्टंपच्या बाहेर बॉल आणि यस हा वाईट बॉल. अवंतर एक्स्ट्रा एक धाव मिळाली. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट नेवाली टीमला संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धाबा पाहिला, डबल तिरी 33 धाबा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पार्थ पाटील हा फलंदाज जीवनदाब मिळाला, त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला केला, क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे दस्तक, चेंडू फरार, जिथे मिळतील 4. लवकर आलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला, संघ जाऊन पोहोचला 37-37 या आकड्यावरती. पुढचा बॉल, पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला केला, डाऊन द ग्राउंड ऑफ फटका. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, थ्रो भरपूर चांगली होती, मात्र चित्याच्या चपळाईने देखील या 2 धाबा कंप्लीट केल्या आणि 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचला 39-39 या आकड्यावरती. शेवटचं षटक या मागील 2 बॉलवरती भरपूर चांगला खेळ राहिला. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये किमान मी म्हणा अपेक्षा करेल असेल गौरी स्पोर्ट नेवाली की 2 तरी मोठे फटके या अपेक्षा धरून बसला. गोलंदाज तयार, चांगला फटका, ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहेत, आवाक्याच्या बाहेर, चेंडू फरार. येथे अजून एक चांगला फटका, जिथे मिळतील 6 धाबाला षटकार. कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपली या स्पर्धेची सुरुवात केली आणि अंतिम रात्र तुम्ही या स्पर्धेची पाहता. सेकंड मॅच आधी टीमला फाईट नेवाली. शेवटचा षटक या चांगला फटका, हा देखील अल्लाउंड कारफेट केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा. पण प्रत्येक धाबेसाठी ना मॅच मध्ये संघर्ष करता, प्रत्येक धाव महत्वाच्या हे जाणून सध्या फलंदाजी करतोय गौरी स्पोर्ट नेवाली आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 47-47 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं पार्थ पाटील, अगदी शेवटच्या मोमेंटला चांगली फलंदाजी मॅच मध्ये साकारतोय, जीवनदान दिला, त्याची किंमत मोजतोय सध्या आदई टीम या मॅच मध्ये. सिंगल कंप्लीट, पुन्हा दुसऱ्या धाबेसाठी पलट बार आणि इथे देखील 2 धाबा. जबरदस्त रनिंग द बिटवीन, चांगला तालमेल, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या साकारत असताना पार्थ पाटील आणि फलंदाज महेश पाटील ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. पुन्हा एकदा 2 धाबाला, 2 धाबेनं सांघिक धावसंख्येचा विचार केला. 49-49 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गौरी स्पोर्ट नेवाली. चेंडूंचा विचार केला ना तर चेंडू आता शिल्लक असतील टोटल, शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल आणि अंतिम बॉलवरती कोणती मोहर ही लावली जाईल पार्थ पाटीलच्या माध्यमातून. धीरज कातारानंतर पूर्णपणे जबाबदारीनं खेळ साकारत असताना गौरी स्पोर्ट नेवाली टीमसाठी फलंदाज पार्थ पाटील. भरपूर चांगली खेळी सध्या पार्थ पाटील मॅच मध्ये साकारतो. शेवटचा अंतिम बॉलवरती कोणती मोहर, गोलंदाज तयार तुषार. अंतिम बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय अगदी कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील आता कंप्लीट झाल्या. षटक देखील समाप्त आणि पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच गौरी स्पोर्ट नेवाली टीमनं 50 कंप्लीट केला, टोटल बनला 51 आणि सेकंड सत्र प्रवास अदई टीम समोर ठेवला. 52 धाब्यांचं लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करावा लागेल. हा तर लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल या ऐकूया सेकंड सत्रामध्ये. व्हॉइस ऑफ वल्लभ, अगदी आमचे सिनियर समालोचक प्रवीण टेंबे सर वल्लभ यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. शिवसेना शहर प्रमुख पनवेल सन्माननीय ठाकरे गट संदीपजी तांडेल पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एकूण 10,000 रुपयाचा धनादेश. दादांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नेहमीच संदीपजी तांडेल यांची समाजसेवा आपण पाहत असतो. प्रत्येक इव्हेंटसाठी एक चांगलं बहुमूल्य योगदान दादांच्या माध्यमातून पाहिले. आपलं मनपूर्वक आभार.
हॉकी असतील त्यानंतर जयू असतील निहाल यांचं कमाल धमाल मालामाल करणार हे तृप्त संगीत प्रवीण इथे पाहायला मिळतं. काय जबरदस्त गाणं आहे. मला उद्याची आठवण आली रोशन. 19 फेब्रुवारी शिवजयंती. महाराजांचे गड किल्ले आणि गड किल्ले संवर्धन झालेच पाहिजेत. ज्याप्रमाणे राम मंदिर बनलं, आता पुढील काम म्हणजे रायगड किल्ला असेल किंवा जे किल्ले आहेत महाराजांनी आपल्यासाठी रोशन जिंकलेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि शिवजयंती 16 रयतेच्या मनावर मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर राज्य करणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच मोठमोठे आपण पुतळे पाहतो, अनेक मोठमोठे स्मारके पाहतो, परंतु महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर. तो इतिहास आहे रोशन आपला आणि आपला इतिहास आपण टिकवला पाहिजे. येणारी पिढीला तो इतिहास आपण सांगितला पाहिजे. गनिमी कावा काय होता आणि तदनंतर महाराजांनी महाराष्ट्राने संपूर्ण जगासाठी काय कार्य केलंय हे आपल्या युवा पिढीला माहिती पाहिजे. आता नक्कीच आपण नेहमीच ताशेरे ओढत असतो की राज्य सरकार काय करतं, परंतु आपणही तितकीच काळजी घ्यायला हवी. कारण काही युवक जात असतात, मग त्या गडकिल्ल्यांमध्ये दारू पित असतात, त्या बाटल्या फेकत असतात आणि त्याचं संवर्धन हे होणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि ते झालं नाही पाहिजे याची देखील दक्षता युवा पिढीने घेतली पाहिजे. आणि तितकंच चांगलं एक गाणं होतं शिवजयंती 16 19 फेब्रुवारी जगात बारी. माझी राजाची जयंती येते रोशन आणि उद्या भगवं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. तलवार सर्वांच्या हातात होती, ताकद सर्वांच्या मनगटात होती, परंतु स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तात होती. जय शिवराय. नक्कीच मूर्तिकेच्या पवित्र तब राखेले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं माझा मानाचा मुजरा. तात्काळ इथे लढतीला होईल सुरुवात. उत्तरार्धाचा कालखंड आहे. एकाच पंचक्रोशीतील एकाच परिभागातील एकाच ग्रामपंचायतमधील दोन संघ आता मात्र आमने सामने खेळत आहेत. आदे बनाम नेवाली. एकाच ग्रामपंचायतचे दोन संघ, पडोसीची लढत. आणि ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपण नेहमीच पाहिलंय कोलवाडी पालेबुद्रुक ही देखील एकच ग्रामपंचायत आहे. आदही नेवाली देखील एकच ग्रामपंचायत आहे. त्यामुळे मोठी लढत इथे होणार दोन संघामध्ये. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे चषक मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये युवा आयोजक सन्मान्य राज्य शरद भोईर, जे अन्याय अत्याचार निर्मूलन समिती पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समिती मंथली रोशन. तर एखाद्या समाजावर किंवा एखाद्या व्यक्तीवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा त्या विरोधात न्याय मोर्चा आणि आवाज उठवण्याचं काम जर कोण करत असतील ना तर पनवेल तालुक्याचे अध्यक्ष राज्य भोईर. ही चांगली भूमिका आहे त्यांची. अगदी कमी वयामध्ये मोठी जबाबदारी त्याने हाती घेतली. नक्कीच पूर्णपणे हक्काची समिती म्हणून त्यांची महती आहे. आणि संपूर्ण आयोजकांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा असतील. संघ खेळतो आदई आणि या स्पर्धेसाठी अष्टविनायक धाब्याचे प्रोपायडर ग्रामपंचायत सदस्य नेवाली सन्माननीय आकाशभाई काथारा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एकूण 5,000 रुपयाचा धनादेश. भाई आपलं मनपूर्वक आभार. त्यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी पाहिली राजेश काथारा आणि त्यानंतर आकाजी काथारा यांच्या माध्यमातून. पहिला बॉल लेग ब्रेक का सुलतान सोनू कातारा. यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये धीरज कातारा, प्रेम कातारा, सोनू कातारा आणि तदनंतर महेश पाटील आणि पार्थ. काय जबरदस्त बॅटिंग केली. धीरज काताराने 9 चेंडूमध्ये 23 धावा टोकल्या आणि पार्थ पाटीलने 6-21. पार्थने 6-21 आणि जबरदस्त केली. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि हाच संघ रोशन आता टॉप 6 मध्ये खिडूकपाडा नाईटमध्ये पोहोचलाय. आज खिडूकपाडामध्ये देखील शेवटची रात्र आहे 18 फेब्रुवारी. कारण उद्या 19 फेब्रुवारी, त्यामुळे उद्या कुठेच स्पर्धा होणार नाही. इथे देखील उद्या स्पर्धा नसेल, परंतु इथे परवा स्पर्धा आहे आणि टेंभोडे प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट. मिस टायमिंग बॉल हवेत. पहिली विकेट कॅप्टन सुशांत शेलके. मोठा मासा हातात सापडलाय. फलंदाज बाद. ज्या पद्धतीने बिगुल वाजणार आहे त्या पद्धतीनं या लहान मुलांनी माहोल बनवलाय. ज्या पद्धतीने ते भोंगे वाजवत आहेत. झालंच पाहिजे, कारण की महाराष्ट्रामध्ये 2 जत्रा भरपूर फेमस आहे. एक सातगावची जत्रा आणि दुसरी म्हशाची जत्रा.
आणि लहान मुलं जेव्हा तिथे जातात ना तर भोंग्या नेहमी विकत आणतात, आपल्या संघाला प्रोत्साहन देतात. रोशन, एखादा संघ जेव्हा रात्री 4 वाजता चॅम्पियन बनतो त्यावेळी हे पाठीराख्यांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा जल्लोष झाला ना त्यानंतर ते सामने जिंकतात. हे पाठीराख्यांना त्याचं क्रेडिट जातो. नक्कीच पाठीराख्यांमुळेच हे क्रिकेट जीवित आहे, कारण अहोरात्र त्यांची खूप मेहनत असते, कारण स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचा पेट्रोल टाकत ते येत असतात. अगदी बरोबर, त्यांना कोणताही संगणक पेट्रोलला पैसे देत नाही, परंतु ते स्वतःच्या खर्चाने जल्लोष करतात आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी. आणि हेच ते पाठीराखे जे क्रिकेटचे वेडे प्रेक्षक आहेत. आणि MIDC मध्ये म्हटलं तर क्रिकेटचा प्रचंड नाद आहे. सोनू कातारा 3 बॉल केलेत त्याने, जबरदस्त गोलंदाजी, 0-1 विकेट. आधी टीम लॉब केलाय पहिली ओव्हरमध्ये, पॉवर प्ले मध्ये दणकट फटका, डीप स्क्वेअर लेगला, 4 रन. बॉलवरती चौकार, फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून 52 करायचे आहेत. दिल्ली बहुत दूर है, सफर कल भी था, सफर आज भी है, माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ ख्वाहिश बाकी है. आणि इथे चांगला खेळावं लागेल आदेश संघाला. सुशांत 0वरती बाद झाला, हा मोठा धक्का होता, परंतु विकी मात्र देखील चांगला खेळ करावा लागेल. आदईच्या मैदानावरती आपण पाहिलं आशु शेळके यांच्या माध्यमातून टीम गावदेवी शिवशंभो आदई यांच्या माध्यमातून शिवशंभो चषक 2024 1 लाखाची मोठी डे स्पर्धा आपण पाहिली, चांगलं आयोजन होतं ते देखील. बॉल तयार, सोनू कातारा, वेट अँड वॉच, वेट केलं आणि फटका सजवलाय, रूम बनाया, छक्का पाया, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग लेग सीमारेखा पलीकडे, सूरजच्या बॅटमधून षटकार. मॅच क्रमांक 3 विनर टू विनर ही कळवली जाईल. आणि त्यानंतर मॅच क्रमांक 4 धानसर ब विरोधात नितळस रवी, दोन्ही संघातील संघनायक आपण सुद्धा अलर्ट राहायचंय. आणि त्यानंतर अखेरची मॅच वहाल ब बनाम जितू I11 जीते, अशा लढती पाहायला मिळतील. आज फायनलची रात्र आहे, त्यामुळे वेळेची बचत आम्ही करण्याचा प्रयत्न करू, विनर विनरचे सामने खेळू. आणि नेवाली संघाला देखील गरज आहे विनर विनरचा सामना खेळण्यासाठी. शिस्त जगण्यात हवी, शिस्त बोलण्यात हवी आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे. 1 बॉल बाकी, षटकार, चौकार, इथे पायावरती बॉल अदललाय. पंच पिचिंग लाईन पाहतील, पंचाने दर्शवला लेग बाईस मध्ये सिंगल, 1 रन आली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, धाव फलक 1 षटकार 1 चौकार 1 रन 1 विकेट, 11 वरती 1. टीम आदई 52 करायचे आहेत. रोशन पाटील शिवजयंती 16 येतो उद्या 19 फेब्रुवारी, जगात बारी. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जगात कोणत्याही राजाच्या पुढे छत्रपती हे नाव लागत नाही, फक्त छत्रपती हे नाव शिवाजी महाराजांच्या पुढे लागतं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज. आणि छत्रपती नावाचा आपण उल्लेख केला तर इतिहास आपण पाहिलं तर आईचं छत्र आणि रयतेवर असलेलं छत्र याला म्हटलं जातं. आणि रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि उद्या जल्लोषाने शिवजयंती साजरी केली जाईल. यावर्षी चांगला आपण वर्ष पाहिला. 22 जानेवारीला आपण राम मंदिर यांचं उद्घाटन पाहिलं, प्राणप्रतिष्ठा 16, आणि 19 फेब्रुवारीला आपण पाहू शिवजयंती 16. त्यामुळे 2 चांगले आणि दर्जा दिवस आपल्याला यावर्षी पाहायला मिळतात. 11 वरती 1 आदई संघ मैदानामध्ये आपण पाहतो खेळताना सूरज आणि त्याच्यासोबत संगनायक विकी म्हात्रे. विकीने टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग घेतली. आणि त्यानंतर राजेश काताराने सांगितलं जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंग घेतली असती. आणि गौरी स्पोर्ट्स नेवालीला ती बॅटिंगची संधी मिळाली आहे. बघूया गौरी स्पोर्ट्स नेवाली कशा रीतीने खेळणार. आता बॉलिंग करतो, त्यांना धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि आदेश संघाला चेस करायचे आहेत. 11 वरती 1 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. PK प्रेम कातारा, प्रेमात टाकणारी गोलंदाजी. पहिला बॉल, प्रचंड वेगवान चेंडू, भन्नाट वेग, अफलातून, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज. प्रेमची गोलंदाजी यावर्षी चांगली ठरली. खडूकपाड्याचं मैदान देखील प्रेम काताराने धीरजने गाजवलं. आणि आता टेंबोड्याच्या मैदानावरती 3 शेजारील गावं टेंबोडे नेवाली आदई एकाच फॉर्मॅटमध्ये इथे खेळताना आपण पाहतो. टेंबोडे आयोजक, आदई नेवालीची मॅच आणि शेजारील 3 गावं. बॉल तयार,
समोर केलं हलक्या हाताने ऑन ड्राईव्हचा फटका रिक्स आहे, मोठी रिक्स घेतली आहे, गोलंदाजचं लक्ष नाही, परंतु महेंद्र पाटील चालक विकेट किपर, गरज होती का धाव घेण्याची? विकी म्हात्रेची ही चुकी किती महागडी साबित होऊ शकते सूरजसाठी, कारण डेंजरस एंड कडे सूरज भोईर होता. रोशन नक्कीच महेंद्रचा विचार केला तर महेंद्र पाटील जणू काय महेंद्रसिंग धोनीच टीम नेवाली संघाचा नेहमीच चतुर चाणाक्य यष्टीरक्षण आपण नेहमीच माहीच्या माध्यमातून पाहिलं आणि ती चलाकी अतिशय फास्टली त्यानं विकेट किपिंग इथे साध्य केले. पंचक्रोशीमध्ये महेंद्र पाटील हे नामांकित विकेट किपर आहेत. रेफर टू थर्ड अंपायर रिव्ह्यू केलाय, पंचाने रिव्ह्यू घेतलाय इथे रनआउटसाठी. आयोजक कमिटी चेक करत आहेत. महत्त्वाचा विकेट आहे. सूरज भन्नाट फॉर्ममध्ये एक षटकार एक चौकार तरी मारलाय, परंतु क्लोज आहे. डेंजरस एंड, महत्त्वाची लढत आणि डिसिजन पेंडिंग. TV अंपायर टू डायरेक्टर ओम साई MTC लाईव्हमध्ये तुम्ही मॅच पाहता. क्वालिटी विथ क्लॅरिटी इथे प्रोव्हाइड केली आहे. आणि कंट्रोल रूममध्ये स्वतः आयोजक राज भोईर यांना पाहतो. अतिशय राजस्थानी पारंपरिक पेहरावमध्ये ते कंट्रोल रूममध्ये दाखल आहेत. राज भोईर म्हटलं तर प्रत्येक भूमिका ते निभवत आहेत. आयोजक आहेत, थर्ड अंपायरसाठी देखील गेलेत, तदनंतर स्वागत समारंभ देखील ते करतायत. नॉट आउट, मॅच कंटिन्यू करायचे. सूरज भोईरसाठी थोडा धोकादायक होता हा रन. 2 धावा या बॉलवरती आलेत. मॅच ऑन, रोमांचक सामना होणार. जब तक सूरज आहे तब तक मुकाबला आहे आदाई संघासाठी असं म्हणूया, कारण तो भन्नाट फॉर्ममध्ये. येणारे चेंडू असतील 16 आणि धावा करायच्यात 39. वॉट अ मॅच. 16-39चं समीकरण. क्लोज एन्काउंटर होणार या मॅचमध्ये असं वाटतं. शेवटच्या बॉलपर्यंत होईल. फुललेचा बॉल, टप्पा चेंडू गेलाय. आता इझी रनआउट आहे. महेंद्र पाटील यावेळी रनआउट. बाद. शिट्टा टाळ्या आणि भोपू देखील वाजताय. रोशन, शिट्ट्या टाळ्यांचा गजर झालाय. लहान बच्चे कंपनी एन्जॉय करतायत. फलंदाज बाद. आपण पाहायला मिळतं सन्माननीय मनीषदादा भोईर, खऱ्या अर्थानं राज भोईर यांचे ते बंधू आहेत. खऱ्या अर्थानं राजन डेकोरेटर्स टेंबोडे, खऱ्या अर्थानं हा जो शामिल आहे हा स्वतःचा आहे आणि प्रचंड मेहनत मनीष भोईर यांची पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठी विकेट. सूरज परतला मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर शिट्ट्या टाळ्या आणि भोपू देखील वाजले. नेवालीचे पाठीराखे आलेत. आज नेवालीचे पाठीराखे टेंबोडे आणि खिडूकपाडा मैदानावरती छावणीचं स्वरूप करतील. सूरज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर येतोय भाया भोपी नंबर 4 वरती. चांगली लढत. दोन्ही संघ ताकदवर आहेत, तुल्यबल्य संघ. दोघांमध्ये क्षमता आहे या मॅचमध्ये. बॉल तयार. ओ मिस टायमिंग, बॉल हवेत. झेल होण्याची शक्यता. जजमेंट. टेकन द कॅच. पार तिथे होते. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी भाया भोपी. प्रेम कातारा, प्रेमात टाकणारी गोलंदाजी. 2 बॉल 2 विकेट, 1 रनआउट तर दुसरा झेल. महेंद्र आणि पारचं चांगलं योगदान. लगातार फलंदाज झाले बाद. धावा आहेत 13. आता जिंकण्यासाठी अजून गरज आहे एकूण 39 धावेची. 14 बॉल. मॅच ऑन. नेवाली टीमकडे मॅच थोडी पोहोचताना आपण पाहतोय. कमबॅक करायचं आदेश संघाला. बाला पाटील आलाय. बॉल तयार. हा फटका लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मध्ये डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केली जाईल. क्विक सिंगल. 1 रन 1 का मकाम हासिल. धाव फलकावरती रन थोडे पुढे जातील. एकूण धावा 14. येणारे बॉल असतील 13 आणि करायच्यात 38 धावा. सामना अजून संपला नाहीये. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि तो संघनायक आहे विकी म्हात्रे. त्याला शेवटच्या बॉलपर्यंत तल टोकून बसावं लागेल, कारण हा एक मोठा विकेट आहे आदई संघाचा. चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळं करता आणि चर्चा झाली आहे प्रेम काताराची. यानंतर DKला पाहाल बॉलिंगमध्ये, महेश पाटीलला पाहाल
आणि बॉलिंग लाईन चांगली आहे नेवाली संघाची, परंतु आदेश संघ देखील कमी नाही, ताकदवर संघ. प्रचंड वेग, शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकतोय. 0, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 14 रन आता 12 बॉलमध्ये करायचे, 38 धावा आणि यानंतरची लढत आहे विनर विनर. त्यामुळे ओवले संघ तुम्ही तयार राहा आणि जो जिंकेल तो ओवले टीम विरोधात 2 हात करेल. त्याच्यानंतर खरं तर या स्पर्धेमध्ये पाहता ज्यांचा अगदी चांगला सहकारी या स्पर्धेमध्ये राहिला, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 कूलर प्रोव्हाइड केल्या, ते असे दमदार व्यक्तिमत्व ओवले गावाचे आदरणीय सन्माननीय स्मायरा निवास गायकवाड, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये 3 कूलर प्रोव्हाइड केलं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. प्लेइंग 11 स्कॉट आदई संघ 12 बॉलमध्ये 38 करायचे, 19 धावांचं अस्किंग रन रेट मॅच जिंकण्यासाठी. डगआउटमध्ये पाहिलं तर बालू शेलके कदाचित किंवा शुभमचा नंबर लागेल यानंतर बॅटिंगसाठी आणि यावर्षी त्यांना गरज आहे चांगली खेळण्याची. शेजारील संघ तुम्ही पाहतायत, एकाच ग्रामपंचायतचे 2 संघ. आदई नेवाली आणि बॉलिंगसाठी आलाय DK धीरज कातारा. पहिला बॉल, पहिली बॅटकट. थर्डमॅनला राजेश काताराची दर्जेदार फिल्डिंग, कोणती चुकी करत नाही नेवाली. मी आत्ताच उल्लेख केला, भन्नाट फॉर्ममध्ये राजेश काताराने सांगितलं की आता अशी परिस्थिती झाली आहे, नवीन खेळाडू इतके चांगले खेळतात की आम्हाला बसण्याची वेळ आली आहे. आणि हे कौतुकास्पद, हे आपलं संघनायकाचं कौतुक झालं आणि अगदी मनाचा मोठेपणा राजेश काताराने प्रेझेंट केला. सिनियर खेळाडूने अशी कमेंट करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. गुड फिल्डिंग. 11 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. मॅच ऑन. फुलर लेनचा बॉल, खेळाडू आहेत समोर मिड विकेटला. अतुल काताराचं बॅकअप थ्रो केलाय, परफेक्ट ॲक्युरेट, फक्त 1 रन. फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग. द वॉल ऑफ चायना नेवाली. चीनची भिंत जेवढी मजबूत आहे तेवढी चांगली फिल्डिंग करतो, कुठलीच चुकी नाहीये. येणारे बॉल आहेत 10 आणि करायचे 36 धावा. अभी नाही तो कभी नाही, डू ऑर डाय ही मॅच बनली आदई संघासाठी. त्याच्यानंतर व्यासपीठावरती इन्व्हाइट करूया FSCC खरं तर अब्दुल सर यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे पाहुण्यांचं. डॉट बॉल, 9 चेंडू 36. धीरज कातारा ज्याने सर्वाधिक धावा कुठल्या पहिल्याच बॅटिंगमध्ये. 6 बॉल 21, 2 षटकार 2 चौकार. पहिली ओपनिंग केली पहिल्या इनिंगमध्ये, तो धीरज आता बॉलिंग करतो. परफेक्ट ऑलराऊंडर. इनसाइड आउट, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, गॅपमध्ये. ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे, अप्रतिम, कौतुकास्पद. मी आत्ताच उल्लेख केला द वॉल ऑफ चायना. चायनाची भिंत जेवढी मजबूत आहे जगामध्ये तेवढी मजबूत फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मदत जिंकली. त्याच्यानंतर रोशन शेलके यांना विशाल शेलके अदई यांना देखील विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 बॉलमध्ये 4 रन फक्त. बॅटकट, महेंद्र पाटील सोडणार नाही. कॅच आउट, झेल बाद. अजून एक झटका लागतो टीम आदई. गावदेवी शिवशंभो. बालू शेलके आता आलाय. मी उल्लेख केला होता की बालू शेलके आणि शुभमचा आता नंबर लागेल बॅटिंगसाठी. त्यांना आपला खेळ दाखवायचा आहे. धावांचं अंतर 8 बॉल 34 करायचे आहेत. 7 बॉल 34, 5 षटकार 1 चौकार. 7 बॉलमध्ये जर लागले तर आदई संघाला कोणीच विसरणार नाही. मी तर म्हणला इतिहास घडेल. आमच्या आदईचे आशुजी शेलके देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील स्वागत. दिवेश काकडे, वेलकम. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभ आगमन होतं ज्यांच्या आपण खरं तर अकॅडमी पाहता FSCC. खरं तर अब्दुल सर यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून पूर्ण ही ग्राउंड खरं तर बनवलं, त्यांचं आपण मनापासून लाख लाख आभार व्यक्त करूया आणि त्यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम.
आदई टीम हा सामना जिंकला तर रोशन शेलके आदई यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 6 बॉल 34 करायचे आहेत. 5 षटकार 1 चौकार आदई टीमला विजय मिळवून देणार. स्क्रीनवरती तुम्ही मैदान पाहताय, टेंबोडेचे मैदान, सुंदर मैदान. ड्रोन कॅमेरामध्ये पहिल्या रात्रीमध्ये दृश्य कॅप्चर केलं गेलं आणि सुलभ आलिशान आयोजन. राज भोईर यांची संकल्पना चांगली आहे. राज भोईर म्हटलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे असतात आणि काहीही ते करू शकतात. इतकं चांगलं व्यक्तिमत्व. कोलवडी शाळेमध्ये जरी त्यांचं शिक्षण झालं तरी दर्जेदार व्यक्तिमत्व आहेत आणि जगाच्या शाळेने त्यांना भरपूर काही शिकवलं असं म्हणूया. तसे शाळेत तुम्ही काय शिकले याच्यापेक्षा महत्त्वाचं जगाच्या शाळेत तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि माणसं ओळखायला शिका, तेव्हा तुम्ही मोठे होणार. राज भोईरला त्या सर्व गोष्टी माहिती आहेत. 6 बॉल 34, 5 षटकार 1 चौकार. महेश पाटील फिरकीचा जादूगर आणि त्याची जादू नेहमीच राहिली अनेक मैदानावर. पहिला बॉल तुम्ही लेग कटर पाहिला. सामना आता वन साईड आहे. 5 चेंडू 34 होऊ शकत नाही, 30 होऊ शकतात. त्यामुळे ही मॅच गौरी स्पोर्ट्स नेवालीकडे पुढे गेली आहे. हा फटका थोडा उशीर आलाय परंतु दर्जेदार स्ट्रोक. लॉंग लेग सीमा पार षटकार. तर इथे महाराष्ट्र पोलीस निरीक्षक रोशन कातारा यांचं शुभागमन झाले. PSI या आपलं स्वागत आहे. वाल संघ थोडासा वाट पाहावं लागेल कारण विनरचा सामना आहे. घनश्याम पाटील नन्ना मुन्ना जादूगर देवीसभरा नाईट मॅच चॅम्पियन होतं ते. सामन्यामध्ये प्रेम काताराची गोलंदाजी चांगली ठरली. 3 धावा आणि तिथे सामना फिरला आणि त्यामुळे धावा आल्या नाही आणि सुशांत शेलकेला लवकर बाद केलं. हे एक कारण होतं की आता नेवाली संघ भरपूर पुढे गेलाय. हा नेवाली संघ आज खिडूकपाडामध्ये एक चषक उचलणार. त्यांचं स्वप्न आहे चॅम्पियन चषक उचलण्याचं. बघूया. बोला तयार. टायमिंगचा बॉल. महेश पाटील स्वतः गेलाय आणि फक्त इथे मिळेल 1. यावर्षी नेवाली इतका फॉर्ममध्ये काय रोशन, कारण हा एक गाव एक संघ आहे असं म्हणूया आपण. आणि जो एक संघ बनला ना ती पूर्ण ताकद त्यांची निर्माण झाली. त्यामुळे हा संघ अनेक स्पर्धेमध्ये जिंकताना तुम्हाला पाहायला मिळतो. सर्व खेळाडू एकत्र जेव्हा येतात ना उमेश, गावचा एक संघ बनतो, बांधिलकी होते, तेव्हा तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. आणि हे गणित नेवालीचं आता तुम्ही पाहताय. ओवले संघ इथे आले टॉससाठी. धावांचं अंतर भरपूर आहे. चेंडू बाकीत फक्त 2. गोलंदाज तयार. महेश पाटील. ओहो, बालू शेलकेसाठी बॉल चप्पल झाले होते. व्हाईट बॉलचा इशारा अनिलजी टेंबे यांचा. प्रोफेशनल पंच अनिल टेंबे वलप. आणि 1 बॉल 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशन सामना पाहिजे तसा झालाच नाहीये. खरं तर सुशांत शेलकेचा विकेट हा टर्निंग पॉईंट ठरला मॅचमध्ये. जर सुशांत टिकला असताना 3 ओव्हर तर मोठी फाईट पाहायला मिळाली असती. आणि मैदान चांगले आहे. मैदानावरती पाण्याचा वापर जास्त झाला आहे. तुम्ही बघा चारी बाजूला अगदी माती देखील परफेक्ट आहे. आउटफील्ड. 1 बॉल बाकी. बॉल तयार. आणि या मॅचमध्ये पहिला विजय मिळवलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली. कंटिन्यू मॅच खेळायचे. पुढील लढत होणार ओवले विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाली. कमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया मंगेशजी पाटील सर शिरोली यांच्याकडे पुढील पुरस्कारासाठी.